बटर आहेत आणि दोन्ही पण लय ॲक्टिव्ह आहेत. तेव्हा कसे फटफट करतात. त्यांना जर आत्ता इथं सोडलं ना मी ते डायरेक्ट उडून जाते. त्याने थोडं पायाला तकलीफ राहिली बरं का. ते बांधून आणले होते त्याच्यामुळं मी त्यांना म्हणलो होतं बॉक्समध्ये आणा पण त्यांनी ते बांधूनच आणले. चला रे चला चला. आज खायला आताच टाकलं होतं त्यांना. घेतलं असं पूर्ण खाऊन. बाकीचं खात्यानं कोंबड्या मस्त पैकी. अंडे घेतो काढून. मला आहे ना मुरली बाबाला परत दवाखान्यात घेऊन जायचं आहे. काल आहे ना रात्री 2 वाजता त्यांचं असं पोट दुखायला लागलं होतं. गॅस झालं तर पोटात. आता परत दवाखान्यात न्यायचं आहे. आत्ता रात्री तर काय दवाखाने कोणते उघडेच नव्हते. लय फोन केले तरी उघडीत नव्हते. मग आता आज न्यावं लागतोय सकाळी. आता टपकन यांचं आवरून घेतो नेतो. आयो औषध द्यायचं होतं हे. आणि ते व्हिटॅमिन सी म्हणून एक येते प्रज्ञेशने आणलंय ते देतोय आपण. आज आहे ना पेंडच संपली होती तर गव्हाच्या पिठात देऊ राहिलोय आता. थांबा मॅडम थांबा. खाऊन सगळं चला ही खाईन. मला इकडं राखून बसावं लागेल. कोंबड्या अडवण नाही केलं पाहिजे तुला. शेळ्या पण सोडायच्यात अजूक. शेळीला देतो आपल्या गाभण शेळीला एवढा. कुठे कुठे रे याचे पायात सोड रे. कोणी बांधलं होतं काय माहिती. सोड ना. सुजल्यावर झालंय पाय आहे का. हा प्लेट नाही तर काहीतरी आण. लांगडा पाय बांधला होता तर निघला. नाही ना ते सोडलंच नाही. कसे कातडीच निघून गेले त्याच्या पायाची पूर्ण. नीट तू झालं खाऊन अजून खाऊच राहिली का काय गौरी. काय तुझी तर हाय इकडं बदक मस्त पैकी पाहू राहिलेत. कालचा ब्लॉग ज्यांनी नाही बघितला त्यांनी नक्की बघा. काल आहे ना 2 गोष्टी घडल्या. एक चांगली गोष्ट घडली एक थोडी वाईट गोष्ट घडली. काय काल झालं. काल आहे ना एका जणाने सडकाच्या पलीकडे गाडी लावली होती. ती अशी वाऱ्याने तिने हँडब्रेक नव्हता लावला. न्यूट्रल होती गाडी. वाऱ्याने आली डायरेक्ट आपल्या घराची तिथं ते खड्डे तिथंच जेवण थांबली होती. ती काढली गाडीला काय झालं नव्हतं. पण नंतर आपल्याला फोन आला होता. आपण बदकाची अंडी विकली ना त्यालाच की बाबा माझ्याकडे आहे ना एक असा पक्षी येतो तुम्हाला पाहिजे का. म्हणलं हा भाऊ मला लई दिवसात पाहिजे पण होता. आणि होतं पण की बाबा चला आपण एक पाळून बघू जोडी कशी असते कशी नाही. तर काल ती जोडी त्यांनी आणली होती बघा. इथं याच्यात कोंडली मी ती. तुम्ही बघू शकता इथं बघा कसे पडत आहेत. काल आहे ना ते पाय बांधून आणले होते त्याच्यामुळे ना एक अजूक पाय धरीनच. बघू जर ते नाही धरला पाय ते नाही तर मग बदलून घेऊ आपण. ते म्हणलं तसं मी काही टेन्शन नाही बदलून देईन तुम्हाला ओकेमध्ये. आता मला फक्त शेळ्या सोडायच्या राहिल्यात. शेळ्या सोडतो आणि जातो मुरली बाबाला दवाखान्यात घेऊन. शॉगोला बघा इथे सिल्की बर्ड आपला. अजून एक इंजेक्शन खरे हा. हे बघा हे असं झालं होतं पूर्ण पांढरं 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 इलत लय होतं. दिलेत आता इंजेक्शन. डॉक्टर म्हणले की ते केस सगळंच होते ते सगळे निघून जाते आणि नवीन येते ना ते सगळं नीट होईल. आणि याला आहे ना याला फटके द्यायचे चांगली. हे 3 नाही दिले फक्त. आणि या 3 आहेत ना आपल्या बाकीच्या 3ला देऊन टाकले. 6 शेळ्यापैकी 3 दिले 3ला नाही दिले इंजेक्शन. हे का नाही रे. तू कस काय काळा झाला. शिंग कोणी काळा केला तुझा. हा त्या दिवसापासून चाललं होतं माझं डॉक्टरला बोलवायचं पण काय ते बोलवूनच होत नव्हतं. पण आज डायरेक्ट बोलवून घेतलं आणि देऊन टाकलं इंजेक्शन. गौरीसाठी हे औषध त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला. हे आता परत आणावं लागेल. संपत आलंय. आणू याला परत. आता कमी याचं आणायचं. आता अर्धा लिटर नाही आणायचं. आता कमी आणायचं आहे की नाही गौरी. हो गौरी कशा बसल्यात आता. इंजेक्शन टोचलं तर अशा आरडत होत्या इकडून तिकडं. कुठं पळून कुठं नाही झालं तर त्यांना. ती एक बसली तिकडं चरत. मम्मीन ते आले तिकडं खुरपायला
आजींला आत्ता घेऊन आलो मी. सकाळपासून आले ते मम्मी आणि बाबा. ते तितकं झालं आता. इकडच्या रांग झाली, इकडची राहिली फक्त. प्रज्ञेशला आज निघायचं नगरला. त्याचे ते नीटचे कोणते कॉलेजचं काहीतरी झालंय चालू, तिकडं जायचंय त्याला. प्रज्ञेशला सोडायला जावं लागेल. मम्मीला म्हणतोय चल, तर येईना ते आता. डबा करून द्यायचा आहे. होय मम्मी, मी जाऊ पुढं मग. मी आंघोळ वगैरे करतो, त्याला करायला लावतो. शेळ्याला तर झालं काम आता. इतकी आरडत होती बाबा शेळी ती. तो काय म्हणलं, कातडच नाही राहिलं म्हणलं तिच्या अंगावर. कातडच हातात येत नव्हतं. बळच धरलं, इंजेक्शन केलं. अशी वाकडी मान टाकली, नुसतं पळत होती आणि खाली गवत खात बसली. म्हणलं हिला खाऊन घे, नाही तर आरड्यात बस, काहीतरी कर. दुसरी शेळी तशीच. आणि जी येलेली होती का, तिला होतं बाबा थोडंफार कातड. आता हे गौरीन त्यांना नाही आपण नको हे रोगर मारलेलं. आता ते होते नीट, ते आता 10-15 दिवसात ते सगळे केस गळून जाते आणि हे होऊन जाईन. काय होईन, मग नवीन केस होते परत. आणि मग ते तब्येत म्हणजे पिसा असतात ना, ते रक्त पेतात, मग त्याच्यामुळे सुधरत नाही शेळ्या. काय पिशवी दिली भोतेनी बी, ती मका आणली लावायला. त्याची तर तुम्हाला जिथं म्हणलं मी तिथं लावायची घास शेजारी. काल परवा म्हणलं होतं व्हिडिओमध्ये. प्रज्ञेशला सोडायला गेलो होतं म्हणलं, ते येतं घेऊनच येतो. आता आहे ना थोडं तिथं आहे ना, हे राहिलंय बरं का, आपलं बाजरी ते राहिलंय थोडं. ते काढलं का आपला रोटा घेऊन जायचा आणि मग मारून टाकायचं रोटा. आज थोडी बाजरी काढून आणली होती, उद्या जीवत जाईन बाजरी. हो इथं टाकली, संपवली आता. शेळ्या पण थोड्या आहे ना अशा चकचकीत वाटायला लागल्यात. म्हणजे अजून वाटायला म्हणजे त्यांच्या हालचालीमुळं. नाही तर ना अशा बसलेल्या राहायच्या. आता बघा तिकडे खायला पळत आहेत. खायला नव्हत्या पळत इतक्या, आता चांगले पळायला लागल्यात खायला वगैरे. काय प्रज्ञेशला सोडून आलो आता. थोड्या वेळाने घास बीस कापायला जातो आता मस्तपैकी. बाबाचं पण बरं आहे बरं का. थोडे आहे ना सूज सांगितलेली किडनीला, होऊन जाईन बरं. ते खारट आणि ते काय मग गोड कमी खायला लावलं त्यांना, ते बी नीट होऊन जाईल, काही टेन्शन नाही आहे. आत्ताशी का मी घरी आलोय. मम्मीन ते गेले खुरपायला, आता बाबा आत्ता गेले. आता मी बसतो थोडा वेळ, हे करतोय. मकाला आहे ना काहीतरी ठेवावं लागन. पांढरी याच्यामुळं आणली तुम्ही म्हणता की बाबा ती लालच का म्हणे लावली. त्या लालचा विषय असं होतो की कमरेपर्यंत 3 किड्या पडायला चालू होते तिला, ती खराब होती, वाढतच नाही त्याच्यानंतर. पांढरी ना आपण मागच्या वेळेस लावली होती एवढी होती अशी चांगली, आणि चांगले पानं मोठे वगैरे मस्त येते ती, त्याच्यामुळे ही आणली. राजहंस कोंबड्या आणि बदक आज लय लोड आलाय भाऊ माझ्यावर. मी आहे ना घास कापून आणला. मी घास कापीत असतो तर आहे ना प्रज्ञेश हे करत असतो बरं का. आता प्रज्ञेश गेलाय तर आता लोड आलाय पूर्ण. त्यांना कोणतो पहिलं मग खायला टाकतो. टपा टपा घ्या खाऊन. उद्या हे सगळं क्लीन करावं लागेल. आता हे रोज उघडला का कोंबड्या घुसल्या बाहेर. राजहंसला खायला टाकायचं राहिलंय. 3 चपात्या त्यांच्या, एकाची एक चपाती भो, सकाळ दुपार संध्याकाळ. थेर 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 हे ना चल थेर पळत आहे. चल आज, चल आत आहे तुला रे खायला तुला. नमुनिया हे पळत आहे तिकडं. चल इकडं, चल आत आत, चल आत आहे ना. शोध येऊ कुठं आहे मम्मी तुझी. चला भाऊ झालं तिचं अंग पण आता खाजून पूर्ण. आजचा व्हिडिओ पण आपण इथं संपू. विषयात झालंय की आपण जे काल चित्र आणले होते ना राव, चित्रावानी ते बटेर, त्यातलं एक पळून गेलं. कुठं गेलं काय माहिती. शेळ्यांनी घोळ घातला. मी त्याला आहे ना खाली असं भुसा टाकला होता ना, शेळ्या ते भुसा खायला गेल्या. गेट उघडं केलं, एक गेलं पळून, एक शोधलंय मला, एक शोधलं मला, त्याला उचलून मी परत कोंडलंय. आता बघू ते जर भेटलं तर मग ठीक आहे, नाही भेटलं तर मग याला पण सोडून द्यावं लागेल आपल्याला. सोडून द्यायची गरज नाही, आपल्याकडे अजून अंडे आहेत. ते अंडे उबवले का, याचे पिल्लं झाले का ही बरोबर सापडून. कारण की ही मादा आहे, ते नरच पळून गेला. कुठे गेला काय माहिती, पळून उडून गेला असेल तो आता. चल जाऊ द्या.
की मी पण आता आहे ना सकाळपासून शेवगावला इकडे तिकडेच होतो, बाहेरच होतो, त्यामुळे माझं लक्ष नाही गेलं. ते गेलं पण कुटाणाच झाला थोडा. कालच आणलं होतं, जरा महिनाभर टिकला असं तरी काही नाही वाटलं, पण लफडच लफडच झालं. चल जाऊ दे.